लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे। महायुतीकडून अनेक जागांवर उमेदवारांची घोषणाही करण्यात आली आहे। त्यातच नाशिकच्या जागेवरून महायुतीत अद्यापही तिढा कायम आहे। एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांच्याकडून नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या तिकिटासाठी जोर लावण्यात येत असून दुसरीकडे भाजपही या जागेसाठी आक्रमक आहे। त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत। त्यामुळे महायुतीत या जागेसंदर्भात वाद अद्यापही कायम आहे। रविवारी सायंकाळी झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत नाशिकची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असून राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा जोरदार आहे। त्यामुळे आता सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे विरुद्ध मंत्री छगन भुजबळ अशी लढत होणार आहे का हे पाहणे महत्त्वाचे ठरले। दरम्यान खुद्द भुजबळ यांनी 2 दिवसांपूर्वी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की उमेदवारीसाठी माझी मागणी आणि आग्रह नव्हता। दिल्लीत बैठकीत माझ्या नावाची अचानक चर्चा सुरू झाली, मला बोलवण्यात आले। त्यानंतर मी मुंबईला गेलो असता त्यावेळी फडणवीस यांना विचारले की माझ्या उमेदवारीची चर्चा चालू आहे, हे खरं आहे का? फडणवीसांनी मला सांगितले, हो हे खरं आहे, त्यामुळे तुम्हालाच उभे राहावं लागेल असे म्हणत मंत्री छगन भुजबळांनी उमेदवाराचे संकेत दिले होते। दुसरीकडे भाजपच्या शहरात 3 आमदार आणि 66 नगरसेवक असल्याने तेही या जागांवर दावा करत आहेत। मात्र नाशिकची जागा कोणालाही मिळो, आम्ही सर्वजण काम करणार आहोत असे भुजबळ यांनी म्हटले आहे। त्यामुळे नाशिक पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। दरम्यान नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा उमेदवारीचा फार आग्रह सुरू ठेवला असून त्यांनी शनिवारपासून प्रचारालाही सुरुवात केली आहे। त्यामुळे आता नाशिकची निवडणूक हाय व्होल्टेज ठरणार यात शंकाच नाही। असेच ताजे आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।